रत्नागिरी शहरामध्ये जी काल काळीमा फासणारी घटना घडली होती त्याच्या संदर्भात काही अपडेट्स माझ्याकडे आलेल्या होत्या आणि कालची घडलेली घटनेवर अजून काही गोष्टी नवीन घडल्या आहेत का, घडतायत का किंवा काही घडू शकतात का याचा थोडासा संशय आल्यामुळे आज आम्ही शाळेच्या ऑफिसमध्ये शाळेला भेटायला आलो होतो। शाळेला भेटायला आल्यानंतर इथे शिक्षक वर्ग आणि लोकप्रतिनिधी आणि पालक यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये त्या चर्चेतून एकच दिसलं की विद्यार्थिनींशी बोलताना काल मला कळलं होतं त्याप्रमाणे मी जेव्हा बोलले तेव्हाच तुमच्या लक्षात आलं असेल की आणखीन एक शिक्षक मुलींना विद्यार्थिनींना त्रास देतोय आणि तो इमोशनली ब्लॅकमेल करत होता। हे कळल्यावरती शाळेच्या लक्षात आणून देण्यासाठी आल्यावर शाळेने चर्चा करताना आत्ता फक्त त्या शिक्षकावरती आम्ही चौकशी करतो, मीटिंग घेतो, मीटिंगमध्ये काय ठरतंय ते बघतो आणि पुढे ॲक्शन घेऊ असं सांगितलेलं आहे आणि त्या शिक्षकावर ते कुठला ब्लेम करायला तयार नाही आहेत। म्हणून माझा हा पुन्हा एकदा इशारा असेल की तो शिक्षक आणि त्याचे मेसेज आम्ही बघितलेले आहेत। विद्यार्थिनींना अश्लील मेसेज किंवा इमोशनली मेसेज टाकणं हे या शिक्षकाचं काम नाही आहे। जर विद्यार्थिनींना त्रास होत असेल, वाटत असेल तर शाळेमध्ये महिला शिक्षिका आहेत किंवा शिक्षक म्हणून तुम्ही जर तेवढ्या मनाने त्यांच्या जवळ असाल तर शाळेत बोललं पाहिजे। शाळेच्या बाहेर ती विद्यार्थिनी घरी असताना तिला मेसेज जात होते, तिच्याशी फोनवर बोलत होता, यावर प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे, याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे। आम्ही आता शाळेला सांगायला आलोय की त्यांनी ॲक्शन घ्यावी। शाळेने मुदत मागून घेतलेली आहे आणि वेळच्या वेळेवर जर त्या शिक्षकावर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने साम दाम दंडभेद ह्या प्रकारे त्याला हात पाय मोडूनच त्याचं पोलीस स्टेशनला त्याची वरात नाही काढली तर बघा। कारण की रत्नागिरी जेवढी शांत आहे तेवढीच ती नररत्नांची खाण आहे आणि जशास तसं उत्तर द्यायला पण शिकलेली आहे। विद्यार्थिनींचं आज पुढच्या त्या भविष्यातल्या मुली आहेत, गृहिणी आहेत आणि माता आहेत, त्यांच्यावर जर आता असा हा काही शिकवणीचा भाग होत असेल आणि अन्याय आणि अश्लीलता शिकण्यासाठी आणि सहन करण्याची जर त्यांना शिकवण होत असेल तर त्यांचा झालेला हा शिकवणीचा भाग आम्हाला पुसून काढायचा आहे आणि त्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत। वेळ पडली तर रस्त्यावर उभे राहणार आहोत आणि मला माझ्या वरिष्ठांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पूर्णपणे ह्या विद्यार्थिनींच्या पाठीशी आहोत आणि त्याच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे। हा जो दुसरा नराधम आहे त्याला पण तेच शासन झालं पाहिजे। बदलापूरप्रमाणे ह्यांना वटणीवर आणा ही आमची मागणी आहे। त्याबरोबर काल जो शिक्षकाला प्रोटेक्ट करणारा शिपाई जो होता तो गंजेडी आहे, तो नशेडी आहे, तो व्यसन करून शाळेमध्ये येतो, तो ऑथोराइज आहे का बघा। तो शिक्षक, तो शिपाई शाळेत नक्की काय करतोय आणि शाळेसाठी की त्या शिक्षकासाठी सपोर्टिंग म्हणून येतोय आणि तो काय करत होता आणि तो का मध्ये पडला आणि तो पण याचा साथीदार आहे का याची चौकशी प्रशासनाने, पोलिसांनी करावी आणि शाळेनेही करावी आणि हे दोन शिक्षक आणि हा शिपाई यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।